पाहिजे आणि प्रिपरेशन ऑफ युअर इंटरव्ह्यू बिगेन्स ॲट दिस व्हेरी मोमेंट. आपला पूर्ण ओरिएंटेशन आत्तापासून. इंटरव्ह्यूला मला नंतर जायचं आहे, त्याच्यासाठी प्री मेन्स इंटरव्ह्यू आहे तेव्हा इंटरव्ह्यू. तसं करायचं नाही. इंटरव्ह्यूची प्रिपरेशन तुमची आत्तापासून सुरू झाली पाहिजे. म्हणजे कसं, आत्तापासून मी तसे कपडे घालायची सवय लावली पाहिजे, आत्तापासून दात असली पाहिजे, आत्तापासून मी आंघोळ केली पाहिजे, आत्तापासून मी थोडंसं क्लीन शेव राहायला काय हरकत नाही. ते जिलेटचं भारीतलाच वापरला पाहिजे असं काही नाही. आवडा पण असतो. 15 ते 20 रुपयाला ब्लेडचा पाकिट येतो. एका पाकिटात 10 आणि त्याच्यावर 2 फ्री. 10 ब्लेड असतात. एक ब्लेड तुम्ही कमीत कमी 4 वेळेस वापरू शकता. त्यांना माहिती नसेल कारण की त्यातलं मला नाही वाटत तुम्ही शेविंग करा. दाढी कोणाला 4 वेळेस म्हणजे तुम्ही 20 रुपयात 40 गाड्या करू शकता. तेवढं तुम्ही खर्च. तर आजपासून ती सवय लावा. मॅनर्स डेव्हलप करायची सवय लावा. आणि सर्वात महत्वाचं, आजपासून काय सवय लावायची तर विचार करायची सवय लावली. म्हणजे काय, मला काय व्हायचंय, मला UPSC द्यायची सुरुवातीला. त्यामध्ये मला काय व्हायचंय, काही मुलं असतात मला IPS व्हायचं, काही मुलं असतात मला IRS व्हायचं, काही मुलांना ते फॉरेन सर्व्हिसेस आवडत असतात मला ते व्हायचं, काही मुलं असतात ते म्हणतात मला IAS व्हायचं. मग ते विचार करायची सवय. माझ्या मनामध्ये ते विचार येतात, मी त्यावर विचार करतो का. म्हणजे कसं, मला IPS व्हायचं ना, मग मी नाशिकमध्ये असलेल्या लॉ अँड ऑर्डरबद्दल विचार करतो का, देशामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल विचार करतो का, बालकांवर लहान मुलांवर होणारे अत्याचार याबद्दल विचार करतो का, ट्रॅफिकबद्दल विचार करतो का, इतर लॉ अँड ऑर्डर असतील दंगे वगैरे वगैरे होत असतात, किरकोळ गोष्टी होत असतात त्यावर विचार करतो का. हे आजपासून आपण विचार करायला. मी जसं मी आज सांगितलं होतं, फेक इट टिल यू मेक इट, फेक इट टिल यू मेक इट. आजपासूनच असं विचार करायचं. मी अधिकारीच आहे आणि मला सांगत चालायचं असतं. मी अधिकारी असतो ना, IPS असतो ना, मी हे दिलं नसतं, मी असं उद्या नसतं, मी हे केलं असतं, ते केलं असतं, आयडियाज डेव्हलप करतो. मला IRS व्हायचं आहे. मग मी विचार करतो का की टॅक्स पेअर आणि टॅक्स कलेक्टर याच्यामध्ये संबंध कसे सुधारतील, टॅक्स कलेक्शन कसं वाढेल, तो टॅक्स विदाउट करप्शन सेंटरपर्यंत कसं पोहोचेल, त्याचं इम्प्लिमेंटेशन प्रॉपर कसं होईल, याबद्दल विचार करतो का मी. या आयडिया आहेच का माझ्याकडे. नाही. करायला सुरुवात करा. काय म्हणतात फॉरेन ऑफिसर व्हायचं मला, IFS मध्ये जायचं. मग आपण तसे विचार करतो का. आपण देशादेशामध्ये असलेले जे इंटरनॅशनल रिलेशन्स आहेत त्याबद्दल विचार करतो का. कधी मी इंडिया चायना रिलेशनबद्दल विचार करतो का, की इंडिया पाकिस्तानबद्दल विचार करतो का, की सहज म्हणतो बसल्या बसल्या काही नाही ते पाकिस्तानमध्ये ना बॉम्ब टाकणार ओढून टाकणार. सोपं. एवढं सोपं असतं तर अजून झालं नसतं का. ते रिलेशन मी कसे सुधारू शकतो यावर विचार करू शकतो. इंडिया बांगलादेश रिलेशन असेल, इंडिया चायना रिलेशन असेल, इंडिया रशियाचे जे जुने मैत्रीचे संबंध आहेत तुम्ही परत वाढवू शकतो. कॅपिटलिस्टकडे आपण वळत चाललेलो, आपण इंडिया US रिलेशन वाढवू शकतो का. त्याबद्दल मी काय काय करू शकतो, काय विचार आहेत माझे. आपण असे कधी विचार करतो का. IAS व्हायचं असेल तर आता समजा मला समजा रुरल डेव्हलपमेंटचं काम दिलं गेलं, मी त्याच्याबद्दल विचार करतो का. ॲग्रिकल्चरल प्रोडक्शनबद्दल माझे विचार आहेत का. ॲग्रिकल्चरल इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल माझे विचार आहेत का. इरिगेशन वगैरे वगैरे, कॅनल्स असतील, टँक्स असेल, वॉटर मॅनेजमेंटबद्दल माझे विचार आहेत का. ग्राउंड वॉटर लेवलबद्दल मी काही विचार करतो का. पॉइझनिंग ऑफ सॉइल आहे त्याच्याबद्दल मी विचार करतो का. इरोजनबद्दल विचार करतो का. फर्टिलायझर्सबद्दल विचार करतो का. ॲग्रिकल्चरल प्रोडक्शन मला कसं वाढवता येईल आणि त्यांना एक मार्केट कसं उपलब्ध करून देता येईल याबद्दल मी विचार करतो का कधी. शेतकरी आत्महत्या करणार नाही, शेतकऱ्यांना रिटर्न चांगलं भेटेल, त्यामध्ये करप्शन होणार नाही, या परीने मी काही करू शकतो याबद्दल विचार करतो का. नाही. मग करायला पाहिजे. मला जर समजा अर्बन भेटलं, अर्बन डेव्हलपमेंट, तुम्ही विचार करतो का. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा विचार करतो का. अर्बनचे वेस्ट डिस्पोजल आहे त्याबद्दल विचार करतो का. वेस्ट मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणतो, रिजनल डेव्हलपमेंटचा विचार करतो का. अर्बन प्लेसेसमध्ये एक मोठा आजार लागलेला आहे, दॅट इज अनप्लॅन्ड अर्बनायझेशन. प्लॅनिंग न करता नुसतं शहर वाढत आहे, शरीराने वाढतोय, अक्लीने तसंच आपण जे म्हणतो फक्त वाढतोय, डेव्हलप होत नाही. मग त्यावर माझे काही विचार आहेत का. स्लम बद्दल माझे काही विचार आहेत का. ट्रॅफिक मॅनेजमेंट बद्दल काही विचार आहेत का. इकडे लोकांना मिळणारे
बेसिक ॲनिमिटीज, मग ते अर्बनमध्ये असेल, रुरलमध्ये असेल, हेल्थ एज्युकेशन याबद्दल आहे का काही माहिती, हॉस्पिटल्स आहेत का, ह्या असे हजारो पॉईंट्स आहेत. तुम्ही विचार कराल तर मी आता जर सांगायला सुरुवात केली, मला आठवत गेले तसे तसे, तर तुम्हाला मी संध्याकाळपर्यंत एकदा लावून देऊ आणि मला माहिती तुम्ही आळस देत असाल, तुम्हाला भूक लागलेली आहे. असे हजारो पॉईंट्स आहेत. तर ते विचार करायला सुरुवात करा. तुम्ही विचार कराल तुमच्या सबकॉन्शियस माइंडपर्यंत ते पोहोचेल आणि ते पोहोचल्यानंतर तुमच्या त्या पर्सनॅलिटीमध्ये ती गोष्ट मिळेल. पर्सनॅलिटी अशी डेव्हलप होते. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे काय चालेल, अशी तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होईल. आणि इंटरव्ह्यू जेव्हा तुम्ही जाल तुमच्यामध्ये त्यांना जे आपण म्हटलं ना, कुठलाही दगड नसतो, रूप असलेलं दगड, त्यांना तुमच्यामध्ये रूप दिसेल आणि ते तुम्हाला सिलेक्ट करेल आणि पुढे मग भविष्यामध्ये काम करू शकतो. बघा बसले बसले मी तुम्हाला येऊन कशी पास करून येस फायनली. बघा पुढे बघा कसं आहे एकदम, म्हणजे त्याचा कॉन्फिडन्स बघा, चेहरा बघा, त्याला पण भूक लागली तरी बघा. ऑफिसर बन गए भाई नाचो, तुम्ही थांबवणार नाही, बिंदास नाचायचं. रस्त्यावर नाचले तरी लोक म्हणजे काय झालं ऑफिसर झाला, ते पण इथे नाचायचं. आधी म्हणजे वेळा नाही ऑफिसर झाला तर मी पण काय नाही.